श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्मवार्ता यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 संपूर्ण अर्थासह. श्री गणेशाला वंदन करून पहिल्या ओवीमध्ये कवींनी स्वामींची स्तुती केली आहे. अक्कलकोटमधील मालोजीराजे स्वामींना परब्रह्म समजून त्यांच्या चरणांची रोज खूप भक्तिभावाने सेवा करायचे. मालोजीराजांना वेद ऐकायला खूप आवडत असे. ते रोज वेदांचं श्रवण करत असत. हेरळीकर शास्त्री नावाचे एक पंडित होते. त्यांना मालोजीराजांनी वेद सांगण्यासाठी पगार देऊन नोकरीवर ठेवले होते. त्या काळात मुंबईमध्ये विष्णुबुवा म्हणून एक ब्रह्मचारी होते. ते खूप छान वेदांतावर भाषण सांगून लोकांना अनेक चांगले उपदेश करत असत. मालोजीराजांना वाटले आपण विष्णुबुवांना अक्कलकोटमध्ये आणावे. त्यासाठी मालोजीराजांनी खूप प्रयत्न केले. अथक प्रयत्नानंतर विष्णुबुवांना ते अक्कलकोटमध्ये घेऊन आले. मालोजीराजांच्या राजवाड्यात आता विष्णुबुवा रोज वेदांताविषयी बोलत असत. त्यामुळे मालोजीराजांना खूप आनंद झाला. विष्णुबुवांची सगळीकडे खूप प्रसिद्ध झाली. राजवाड्यात नेहमी वेदांतावर चर्चा होऊ लागली. हे विष्णुबुवा ब्रह्मचारी एक दिवस आपल्याबरोबर श्रेष्ठ पंडितांना घेऊन स्वामींच्या दर्शनासाठी येतात. दर्शन हे फक्त निमित्त असतं. त्यांना स्वामींची परीक्षा घ्यायची असते म्हणून ते स्वामींकडे येतात आणि वेदांवर स्वामींना प्रश्न विचारायला सुरुवात करतात. विष्णुबुवा ब्रह्मचार्यांना वेद येत असल्याचा खूप गर्व असतो. ते स्वामींना प्रश्न विचारतात. ब्रह्मपद काय केल्याने मिळेल या त्याच्या प्रश्नावर स्वामी खूप हसतात. कारण एवढा वेदांचा अभ्यास असणारा असा हा साधा प्रश्न विचारतो याचे स्वामींना हसू आले असावे. पण त्या ब्रह्मचार्याला काय समजणार स्वामींची लीला. स्वामी काहीच बोलले नाहीत, फक्त हसत होते. स्वामींचे हे विचित्र वागणे पाहून त्या ब्रह्मचार्याला राग आला. तो स्वामींना म्हणतो, हा वेडा संन्यासी आहे. याने सगळीकडे नुसतं ढोंग पसरवलं आहे. ही लोक या ढोंग्याची भक्ती करत आहेत. स्वामींना तो ब्रह्मचारी खूप काही बडबडतो आणि बाहेर सगळ्या लोकांना जाऊन म्हणतो, तुम्ही या ढोंग्याच्या नादाला लागून विनाकारण फसला आहात. तुमच्यातलं अज्ञान बघूनच याचं ढोंगीपण वाढत आहे. याला वेदशास्त्राचं तर कसलंच काही ज्ञान नाही. मग हा कसला साधू, हा तर ढोंगी आहे. असे म्हणून तो स्वामींना विष्णुबुवा तुच्छ मानतो. स्वामींना तो ब्रह्मचारी बुवा काहीही बडबडतो आणि तो जिथे वास्तव्याला असतो तिथे जाऊन झोपतो. त्याच्याजवळ 2 पारसी माणसं असतात. ती पण बुवाच्या बाजूला झोपतात. त्या ब्रह्मचार्याला झोप लागते. थोडा वेळ गेल्यावर बुवाला एक स्वप्न पडतं. त्या स्वप्नात बुवाच्या अंगावर अचानक खूप विंचू चढतात. त्यातीलच एक विषारी विंचू त्याला दंश करणार हे बघून तो ब्रह्मचारी खूप घाबरतो. तो जागा होतो. पण त्याची घाबरून पूर्ण बोबडी वळलेली असते. त्याच्या तोंडातून एक शब्द पण बाहेर पडत नाही. अशीच त्याची स्थिती झाली. बुवाचे हातपाय भीतीने थरथर कापू लागतात. ब्रह्मचार्याची अशी स्थिती बघून त्या 2 पारसी माणसांना जाग येते. ते दोघे बुवाला धरून हलवतात. त्यानंतर हा बुवा भानावर येतो. तो खूप घाबरलेल्या अवस्थेत असतो. तो ब्रह्मचारी बुवा त्या दोघांना त्याला पडलेलं स्वप्न सांगतो आणि त्यांना म्हणतो, असे का स्वप्न मला पडले असेल? या स्वप्नाचा अर्थ काय असेल? दुसऱ्याच दिवशी तो बुवा परत स्वामींकडे जातो आणि स्वामींना विचारतो, मला असे का स्वप्न पडले असेल? त्याच्या या प्रश्नावरही स्वामी खूप हसतात आणि त्या ब्रह्मचारी बुवाला म्हणतात, तुला ब्रह्मपद मिळावे असे तुझ्या मनात आहे ना? मग स्वप्नात नुसत्या विंचवांना बघून का घाबरलास? ब्रह्मपद मिळणे सोपे नाही. त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. सहजपणे ते मिळत नाही. स्वामींचे हे मधुर बोलणे ऐकून त्या बुवाला स्वामींची खूण पटली. बुवाने लगेच स्वामींचे चरण धरून स्वामींची माफी मागितली. बुवाच्या डोळ्यातून प्रेमाश्रू येऊ लागले. त्यावेळेपासून त्यांची स्वामींवर भक्ती जडली. बुवाचा जो अहंकार होता तो पूर्णपणे गेला आणि त्यानंतर मात्र बुवा ब्रह्मपदासाठी योग्य ठरले. अशा प्रकारे अहंकारी ब्रह्मचारी बुवाला स्वामींच्या कृपेने ब्रह्मपद प्राप्त झाले. या अध्यायातून आपल्याला समजते आपणही आपल्यातला अहंकार मीपणा सोडून जर पूर्ण विश्वासाने स्वामी भक्ती केली तर स्वामी आपल्यालाही त्यांच्या चरणी घेतील आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतील. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्मवार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.